निर्धार जिजाऊ केला, पढणीला बाळ शिवबाला. धन्य माता. कुणी केलंय हे सगळं? मातेनं केलंय. पुराणांचा देऊन दाखला. काय शिकवलं त्याला? रामायण महाभारत शिकवलं त्याला. क्षत्रियाचा बाण शिकवला. शिवा तुला हे करायचंय. आणि हे सगळं कुणी शिकवलं? मातेनं शिकवलं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून अखंड घोडदौड केली, आपला देह कष्टविला. अहो एका जहागीरदाराचा मुलगा, सरंजामदाराचा मुलगा ऐशोआरामात जगता आला असतं. शिवाजी महाराजांना काय कमी होतं? पण नाही, या देशासाठी, धर्मरक्षणासाठी, या देव आणि देवांसाठी अखंड तळहातावर शिर घेऊन सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये अखंड घोडदौड केली, देह कष्टविला, अनंत संकट अंगावर झेलली. कुणासाठी? कुणासाठी केलं हे? माझ्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या कष्टकऱ्यांसाठी, माझ्या गोरगरीब रयतेसाठी हे सगळं केलं. शिवबांनी केलं. आणि त्याला प्रेरणा कोण? धन्य माता पिता तयाचिया. मातेची प्रेरणा आहे. किती कठीण काळ होता तो. अहो दिवसा ढवळ्या आमच्या माता भगिनींची आबरू लुटली जात होती. डोळ्या देखत आपल्या मुलींना, पोरी बाळींना, लेकी बाळींना उचलून घेऊन जात होते. म्हाताऱ्या माणसांना कोंबडा करायला लावत होते, चणे फुटाणे फेकत होते. दुष्काळ पडला ना तर एका भाकरीसाठी माणसं स्वतःला विकून घ्यायला तयार होत होती. कुटुंब देशोधडीला लागले होते. शेतसारा भरला नाही तर शेतकऱ्यांना चापकाचे फटके देऊन चामडी सोलवटून टाकली जात होती. तोप गोळे लावून सुंदर मंदिरं फोडली जात होती. छन्नी हातोड्याने घनाने देवांच्या मूर्तींच्या ठिकऱ्या करत होते. मंदिरामध्ये घंटा वाजवायची चोरी झाली. मंदिरांची अवस्था स्मशानासारखी झाली. दिवाबत्ती राहिली नाही, स्मशानासारखी अवस्था. शेतकऱ्याने राबावं आणि हातातोंडाशी आलेला घास यांनी ओरबाडून न्यावा. अहो लेकरं ओढून न्यावी, गायींची कत्तल करावी. काय हा अत्याचार? जनता जनार्दन लोक त्राहिमाम करत होते. कुणी या अन्यायाविरुद्ध हात उचलला तर त्याचा हात कलम केला जात होता. कुणी जीभ उचलली, अन्यायाला विरोध केला तर त्याची जीभ हसडून हातात दिली जात होती. किती हे दुःख. असा काळ होता तो. आणि या काळामध्ये कोण या अन्यायातून आम्हाला सोडविल? कोण येईल? संपूर्ण जनता दुःखाने व्याकुळ झालेली होती. आणि याच वेळी एक धगधगता लावारस, प्रतिसूर्य, प्रतिध्रुव या मातीला, या संस्कृतीला, या परंपरेला जपण्यासाठी, या महाराष्ट्राला तारण्यासाठी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंच्या पोटी जन्माला आला. नवे जिजाऊंनी महाराष्ट्राला अर्पण केला. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर, हिंदवी स्वराज्य संस्थापक, गोब्राह्मण प्रतिपालक, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. राजांचा जय जयकार झाला पाहिजे. त्यामुळेच बुवा कीर्तनाला उभे. इथं राजे होते म्हणून आम्ही उभे. अहो आपल्या गळामध्ये आज तुळशीची माळ आहे, भाळी बुक्का आहे, महिलांच्या कपाळावर कुंकू आहे, अंगणामध्ये तुळस आहे, आपल्या मंदिरावर कळस आहे, गोठ्यामध्ये गाय आहे, आपल्या महिलांच्या नाकामध्ये नथ आहे, पुरुषांच्या ओठावर मिशी आहे. ती कुणामुळे जिवंत असेल तर केवळ आणि केवळ या महाराष्ट्राचे राजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज. राजांना आपलं हित कळालं होतं. राजे हितासाठी अखंड जागे होते. आणि ते हित स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हतं, ते लोक कल्याणासाठी होतं, देव देश धर्मासाठी होतं. त्यासाठी ते जागे राहिले. अहो आमचा राजा 350 किल्ल्यांचा मालक, पण एकाही गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी हे नाव कोरलेलं आहे. असे आमचे पुण्यश्लोक छत्रपती राजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक,
तयाचा हरीख वाटे देवा. असा सात्विक पुत्र जन्माला आला, कारण धन्य माता पिता तयाचिया. हा, माता पित्यांना धन्यता दिली आहे. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा या पवित्र कुळाची सेवा मला घडावी, जेणेकरून माझ्या भाग्याला पारावार राहणार नाही, असं महाराज शेवटच्या चरणामध्ये या ठिकाणी सांगतात. पूर्वरंगामध्ये आपण अभंग पाहिला, अभंगाचं चिंतन केलं. नारदीय कीर्तनामध्ये हा अर्धा भाग झाला. अर्ध्या भागामध्ये काय केलं आपण? अभंगाचं चिंतन केलं, अभंग सोडवला, महाराजांना काय म्हणायचं आहे आपल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे त्याचा अर्थ जाणून घेतला. हा झाला सिद्धांत. आता दृष्टांत आपल्याला बघायचा की असा पुत्र कोणाच्या पोटी जन्माला आला, कोणाचे माता पिता धन्य झाले की त्यांनी हा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला. असा सात्विक पुत्र हे आपल्याला कशात बघायचं आहे? या अभंगाच्या अनुरूप जी आख्यान आहे, आख्यान म्हणजे गोष्ट, कथा, त्या कथेमध्ये आपल्याला काय करायचं आहे? बघायचं आहे की असा सात्विक पुत्र कुठे जन्माला आला. आणि म्हणून पूर्वपद्यामध्ये संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, आपुली या हिता जो असे जागता, आपुली या हिता जो असे जागता, आपुली या हिता जो असे जागता, आपुली या हिता.
माझ्या सासूरवाडीचा. हा, नाहीतर जावईच कीर्तन करून गेला, लोकांनी काहीच केलं नाही असं नको व्हायला. जावयांनी काय बडबड केली. परंतु सर्व कीर्तन हा खेळीमेळीचा विषय आहे, आनंदाचा विषय आहे. आनंदाने कीर्तन करावं, भगवंताचं भजन करावं. आणि म्हणून कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे नारदीय कीर्तनामध्ये मध्ये पूर्वरंग झाला की थोडा वेळ भजन असतं. मग ते भजन झालं की मग आपण गोष्टीला म्हणजे आख्यानाला सुरुवात करणार आहोत. सर्वांनी पाठीचा कणा ताठ आणि माझ्या मागे म्हणा हरे मध्यम मध्ये हरे म्हणा राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान. नामस्मरण श्रोत्यांकडून पण झालं पाहिजे, कारण जसे कीर्तनकार महाराज महत्वाचे तसे श्रोते महत्वाचे आहे. श्रोतेच जर कीर्तनाला नसतील तर कीर्तनकार बुवांना कोण विचारील. म्हणून श्रोत्यांनी सुद्धा भगवंताचं नाम जे आहे गोड नाम ते मुखातून घ्यायचं असतं. आणि म्हणून मनपूर्वक लक्षपूर्वक ऐका, म्हणजे संपूर्णपणे एक कथा असते. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, असे कोणाचे धन्य माता पिता धन्य आहेत, कोणाच्या कुळामध्ये हा सात्विक पुत्र जन्माला आला त्याची ही कथा आहे.
भगवंतानं सृष्टी रचनेला आरंभ केला. त्याच्यामध्ये मनु आणि शतरूपा, मनु महाराज आणि शतरूपा जे आहेत या जोडीची निर्मिती केली आणि सृष्टी रचना सुरू झाली. मनु महाराज आणि शतरूपा यांना 5 कन्यापुत्र झाले, संतती झाली. त्याच्यामध्ये 2 मुलं आणि 3 मुली. 2 मुलं कोणते? 2 मुलं झाले प्रियव्रत आणि उत्तानपाद, हे 2 मुलं झाले त्यांना. आणि 3 मुली देवहूती, आकुती आणि प्रसूती नावाच्या 3 कन्या झाल्या. पुढी कन्या पुत्र. 2 मुलं आणि किती कन्या? 5. ऐकू नाही आलं? 3 कन्या. देवहूती, आकुती आणि प्रसूती. आता मुलं मोठी झाली. मुलं मोठी झाल्यानंतर त्याच्यामधला जो 2 मुलं आहे प्रियव्रत आणि उत्तानपाद पराक्रमी होता, बलदंड शरीरयष्टीचा होता. त्यामुळे राजसिंहासन त्याला दिलं तर तू सांभाळ. मग तो गादीवर बसला. त्याला सुनीती आणि सुरुची नावाच्या 2 राण्या होत्या. सुनीती आणि सुरुची नावं लक्षात ठेवा, झोपलेलं नाही ना. सुनीती आणि सुरुची नावाच्या 2 राण्या त्याला होत्या. त्याच्यामध्ये ही जी सुनीती राणी होती ती मोठी राणी, आणि सुरुची नावाची राणी ती अत्यंत सुंदर आणि लावण्यवती होती, देखणी होती एकदम. आणि त्यामुळे काय होणार? राजाचा ओढा सगळा धाकट्या राणीकडे, सुरुचीकडे. तिला जास्त भाव. कारण का? शरीर. आणि म्हणून तिला तिचा शब्द सुद्धा तो खाली पडू द्यायचा नाही. प्रत्येक गोष्ट तिची ऐकायचा, सुरुची आणि सुनीती. आणि म्हणून अशा या राजामध्ये सूर्यवंशी कुलामध्ये, ज्या कुलामध्ये प्रभू श्रीराम जन्माला आले, सूर्यवंशी उत्तानपाद राजा, सूर्यवंशी उत्तानपाद राजा, रूपवंती त्या सती भार्या. हे 3 नावाचं वर्णन आहे भारतीय कीर्तनामध्ये असं. सूर्यवंशी उत्तानपाद राजा, सूर्यवंशी उत्तानपाद राजा, रूपवंती त्या असती 2 भार्या. भार्या म्हणजे 2 बायका, राण्या. आणि ज्येष्ठ राणीची पडोड दे छाया. ज्येष्ठ राणी दिसायला साधारण असल्यामुळं तो तिला येऊ देत नसे. हा उत्तानपाद राजा जो आहे, उत्तानपाद म्हणजे काय माहितीये का? उत्तानपाद म्हणजे जीव. आणि उत्तानपाद नावाचं एक आसन पण आहे. उत्तानपाद आसन कसं असतं? वर पाय आणि खाली डोकं. आपण मातेच्या गर्भामध्ये असेच असतो. पोटामध्ये जन्म होताना मातेच्या गर्भामध्ये आपण उत्तानपाद असतो, वर पाय असतात, खाली डोकं असतं. म्हणजे हा प्रत्येक जीव उत्तानपाद आहे. आपण बसलेले सगळे काय आहे? उत्तानपाद आहे. तुम्ही म्हणाल का हो बुवा, काय बोलता तुम्ही? उत्तानपादाला 2 राण्या होत्या, आम्हाला कुठं 2 आहे? एकच आहे. प्रत्येक जीवाला 2 राण्या आहे. कोणत्या? एक आहे सुनीती आणि एक आहे सुरुची. जे जीव नीतिमत्तेनं वागणारे आहे, जे आपल्या जीवनामध्ये चांगल्या मार्गाने जाणारे आहेत, कोणाला दुखवत नाही, वेद प्रमाण मानतात, साधू संतांचं वचन प्रमाण मानतात,
सात्विक जगतात. त्यांची राणी कोण? सुनीती. त्या जीवाची राणी कोण? सुनीती. आणि सुरुची आपल्या आवडीप्रमाणे जगणारे. सुरुची म्हणजे आवड, आवडीप्रमाणे जगणारे. देव मानत नाही, धर्म मानत नाही, शास्त्र मानत नाही, हे सगळं खोटं आहे, काही नाही त्याच्यात अर्थ. खाओ खाओ पिओ मजा करो, घुमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या. हा, आठवलं तुम्हाला कशातलंय? तर अशा प्रकारे तो जीव, त्याची राणी कोण? सुरुची. त्या जीवाची राणी कोण? सुरुची. म्हणजे अशा आपल्याला सुद्धा, आपण सुद्धा उत्तानपाद आहे. प्रत्येकाला आता आपण आपलं ओळखायचं, कोणती राणी आहे आपली, ज्यांनी त्यांनी ओळखायचं. ते स्त्री असो नाही तर पुरुष असो, बरं का. हा, तर अशा या दोन राण्या, सुनीती आणि सुरुची, आणि याप्रमाणे त्यांचा प्रपंच चाललेला असताना त्यामध्ये मध्यम ठेवा. वरिष्ठे पुत्र भक्तराज वैकुंठपाल मित्र, अंगकांती सुकुमार पद्मनेत्र, ठाण जैसे रेखिले सुचित्र. वरिष्ठे झाला एक पुत्र. वरिष्ठ राणी कोणती? मोठी सुनीती. आणि अशातच या सुनीती राणीला एक अतिशय सुंदर, गोड, सुकुमार असा गोजिरा, गोंडस असा एक छान सुपुत्र झाला. वरिष्ठेसी झाला एक पुत्र भक्तराज वैकुंठपाल मित्र. आणि तो जो भक्तराज आहे, तो सुपुत्र आहे, सर्वांना त्याचं नाव परिचित आहे. आपण अनेक वेळा भागवतामध्ये कथा ऐकलेली आहे. आणि त्याचं नाव आहे भक्तराज ध्रुव. काय नाव आहे आजच्या कथेच्या नायकाचं? नायक आहे तो. हा, तो हिरो आहे या कथेचा. आजच्या कथेचा हिरो कोण आहे? ध्रुव. ध्रुव आहे आपले हिरो आहे. आपले हिरो छत्रपती शिवाजी महाराज आहे. आपले हिरो राम आहे, कृष्ण आहे. हा, ते पिक्चर मधले नाव आपले हिरो नाहीत. यांना हिरो आहे करा. आपल्या मुलांना तसं सांगा, तेव्हा मुलं सात्विक जन्माला येतील. आणि आजचा हिरो कोण आहे आपला कथेतला? ध्रुव. आणि अशा प्रकारे या सुनीती राणीला ध्रुव नावाचा मुलगा झाला. आणि सुरुचीला पण एक मुलगा झाला. त्याचं नाव आहे उत्तम. त्याचं नाव काय? उत्तम. भागवतातली कथा आहे. त्याचं नाव आहे उत्तम. अशा प्रकारे सुनीती आणि सुनीतीचा ध्रुव आणि सुरुची राणीचा उत्तम नावाचा तो मुलगा. आणि अशा प्रकारे आपला कालखंड चाललेला असताना मुलं थोडी मोठी झाली. 4-5 वर्षांची झाली. 5-5.5 वर्षांचे मुलं झाले. आता हा जो ध्रुव आहे, याची जी आई आहे, ही आई नावडती असल्यामुळे राजानं काय केलं? आपल्या राजवाड्याच्या बाहेर तिला महाल बांधून दिला. ज्येष्ठ राणीची पडो न दे छाया. मध्यम. ज्येष्ठ राणीची पडो न दे छाया. ती राणी आवडायची नाही. तिला काय केलं? त्या आपल्या राजवाड्याच्या बाहेर तिला महाल बांधून दिला. आणि तू तिथे राहा, तुझा मुलगा घेऊन राहा. आणि असं ती बिचारी राजवाड्याच्या बाहेर महालामध्ये राहायची ध्रुवाला घेऊन. हा ध्रुव जो आहे, आता हा लहान आहे, 5.5-6 वर्षाचा मुलगा आहे हा. आणि हा लाडे लाडे त्या राजवाड्यामध्ये जायचा मुलांमध्ये खेळण्यासाठी. आपला जो भाऊ आहे, सारख्याच वयाचे होते. त्याचं नाव काय? भावाचं उत्तम. राजवाड्यामध्ये खेळायला गेले की हा जो उत्तम आहे, उत्तम म्हणजे सुरुची राणीचा मुलगा, हा महाराजांच्या मांडीवर जाऊन बसायचा. छान मांडीवर जाऊन बसायचा, पोटाला बिलगायचा. आणि मग ते जे हा उत्तानपाद राजा आहे ना, त्याचे मस्तपैकी मुके घ्यायचा. बाळा आलास का तू? आणि हा बघायचा. याने पाहिलं आता बालसुलभ भावना, लहान मुलगा आहे, बालसुलभ भावना. अरे हे तर माझे पण वडील आहे. आणि मग ते उत्तमला मांडीवर घेतात, मला मांडीवर घेत नाही का बरं? ते माझे पण बाबा आहे ना, मी पण बसणार त्यांच्या मांडीवर. हा, असं त्यांनी ठरवलं. आणि मग काय झालं? दुसऱ्या दिवशी त्यांनी ठरवलं, तो आला राजवाड्यात, आला दरवाजाच्या तिथे उभा राहिला असा. आणि महाराज आपल्या महालामध्ये सिंहासनावर तिथं महालाच्या तिथे बसलेले होते. आणि बसलेले असताना यांनी पाहिलं बाबा एकटेच बसलेले आहे. आणि मग हा दुडू 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 धावत 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 गेला. बाबा 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 असं करत करत गेला आणि त्यांच्या मांडीवर बसला. कोणाच्या? आपल्या वडिलांच्या मांडीवर, उत्तानपादाच्या मांडीवर हा ध्रुव बसला.
बसल्यानंतर बाबा बाबा आणि अशी छान कमरेला मिठी मारली. एवढं एवढं गोड पोरग ते आणि छान तो मला बाबा बाबा. आणि मग महाराजांनी सुद्धा त्याला कुरवाळायला सुरुवात केली. आता त्यांचंच लेकरू आहे ते, पण त्या लहान त्या छोट्या राणीच्या धाकाने ते सगळे लांब राहत आहे. आणि मग त्यांनी कुरवाळायला सुरुवात केली. बोल बाळा, बाबा तुम्ही आमच्या घरी का येत नाही हो? हां, माझी आई किती वाट बघते तुमची, रोज तुमची वाट बघते, तुम्ही याल. बाबा चला ना तुम्ही आमच्या घरी चला ना. माझ्या मित्रांना मला सांगायचं आहे, हे माझे बाबा आहे, त्यांना दाखवायचे माझे बाबा. हो हां बाळा, येईल. हे बघ, इकडचं काम झालं की मी काय करतो, तुझ्याकडे महालामध्ये येतो. हां येईल हां बाळा, येईल. आणि असं बोलणं चालू असताना अचानक ध्रुव वडिलांकडे पाहतोय आणि वडील त्याच्याकडे पाहताय. छान सुखसंवाद चाललाय. आणि तेवढ्यात आल्यानंतर ध्रुवाच्या पाठीवर दानकन असा धपाटा बसला. आई ग, कळवळलं पोरग. आणि मागे वळून पाहिलं तर डोळे वटारून सुरुची राणी होती. तिने असा हात धरला, बखोटीला धरला, खसकन ओढला, ढकलून दिला. चल लेक भिकारड्या, महाराजांच्या मांडीवर बसतो. अरे त्यासाठी पुण्य करावं लागतं आणि ते पुण्य फक्त माझ्या उत्तमनं केलेलं आहे, म्हणून तो फक्त महाराजांच्या मांडीवर बसू शकतो. एवढीच जर मांडीवर बसायची हौस असेल ना, जा तप कर, वनात जा, तप कर, देवाला प्रसन्न कर, त्यांच्याकडून वरदान घे देवाकडून. आणि मग देव तुला वरदान देईल. त्याच्यानंतर माझ्या पोटी जन्म घे आणि माझ्या पोटी जन्म घेतल्यानंतर या आसनावर तुला बसता येईल. काय सांगते ती? स्वर सोडू नका. अरे पोरा ये माझे उदरी, पैसे मांडीवरी. पोरा ये माझे उदरी, पैसे मांडीवरी. काय म्हणते? माझ्या उदरी ये, माझ्या पोटात जन्माला ये आणि मग मांडीवर बसता येईल तुला. पोरा ये माझे उदरी, माझ्या पोटी जन्म घे आणि मग या पैसे मांडीवरी. चालले महाराजांच्या मांडीवर बसतोस, पण उठला नाही तो. मग अजून श्रीमुखात एक भडकावून दिली जोरात आणि ओढला परत. नेक भिकारड्या, परत तोंड दाखवू नका तुझा, असं म्हणून तो बाळ गोड आपल्या गालाला हात लावला, धुमसून रडतोय. आणि तसाच रडवेला घेऊन छोटा बाळ येतो, आपल्या घरी आला. आईनं पाहिलं, गालाला हात लावलेला आहे, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आणि मुसमुसतोय. आई म्हणली, बाळा बाळा, अरे अरे काय झालं तुला? आता आईचं मातृ हृदय. बाळा अरे तू काय झालं? आता गालाला तू का हात लावलाय? काय झालं तुला? ध्रुवाने सगळा वृत्तांत सांगितला. काय घडलं, मला कसं ओढलं, मला कसं त्या राजवाड्यातून हाकलून दिलं, महाराजांच्या मांडीवर बसू दिलं नाही, हा सगळा वृत्तांत आपल्या आईला सांगितला. पण आईनं पहिला प्रश्न काय विचारला?
बघा, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, अभंगात जोडायचा इथे प्रत्येक. आईने प्रश्न पहिला काय विचारला? धन्य माता पिता तयाची. ती माता धन्य आहे. का बरं? पहिला प्रश्न विचारला, बाळा बाळा तू कोणाला उलटून बोलला नाहीस ना रे? तू उलटून बोलला नाही ना? तू म्हणला, आई ग मी बोलणार होतो ग, बोलणार होतो मी, पण तू मला सांगितलंय ना मोठ्यांना उलटून बोलायचं नाही म्हणून, मग मी नाही बोललो, मी तसाच निघून आलो. हा, असे संस्कार मुलांमध्ये दिले की या कठीण प्रसंगी ते संस्कार कामी येतात. याने काय होतं त्याने काय होतं. पूर्वीच्या काळी गल्लीतल्या काका काकूंना सुद्धा मुलं घाबरायचे. त्यांनी जर ओरडलं तर त्यांना सुद्धा उलटून बोलत नव्हते. अहो आता आई वडिलांना उलटून बोलतात, शिक्षकांना उलट बोलतात. हा, संस्कृती आणि संस्कार मुलांमध्ये ठेवले पाहिजे आपण. संस्कृती ही संस्कृती टिकली तर संस्कार टिकतील, संस्कार टिकला तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल. हा, इतके संस्कार महत्वाचे आहे. विवेकानंद म्हणाले, ऑन द बेसिस ऑफ गॉड अँड धर्म डोंट आस्क व्हाय अँड हाऊ. हल्ली आपल्या धर्माला नावं ठेवणारे अनेक लोक आहेत, त्याच्यावर शंका उपस्थित करणारे आहेत. विवेकानंदांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे. खबरदार, आमच्या संस्कृती आमच्या परंपराला नावं ठेवाल तर. अहो हाच धर्म, हीच संस्कृती परंपरा आहे जिनं रामकृष्ण जन्माला घातले, जिनं ध्रुव प्रल्हाद जन्माला घातले, त्या संस्कृतीनं जिनं छत्रपती शिवराय संभाजीराजे जन्माला घातले. एवढी महान संस्कृती आपली, तिला तुम्ही नावं ठेवता. धुमसून धुमसून रडतोय पोरगा. आईनं कवटाळला असा छातीशी घेतला, त्याला प्रेमानं कुरवाळलं. आई आई, सुरुची आई मला तिच्या पोटी जन्म घ्यायला सांगत होती, पण तू माझी लाडकी आई आहेस ना ग, मला तुझ्याशिवाय कोणाच्या पोटी जन्माला यायचं नाही आई, मला नाही यायचं, मला तूच हवी आहे. हो रे बाळा, हो 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 हो. आणि आई, सुरुची आई म्हणत होती की देवाला प्रसन्न कर, त्याच्याकडून वरदान घे, आणि मग वरदान घेऊन आणि त्यानंतर तुला माझ्या पोटी जन्म घेऊन आणि या मांडीवर बसता येईल. हा देव कुठे असतो ग आई? कुठे राहतो तो देव? आता लहान मुलांनाचा प्रश्न आहे तो, कुठे असतो हा देव? आई सांगते, बाळा अरे ऋषी मुनी साधू संत महंत ज्याची जंगलामध्ये जाऊन कठोर तपश्चर्या करतात आणि तिथे जाऊन परमेश्वराचं नामस्मरण करतात, आणि तेव्हा तो देव त्यांना दर्शन द्यायला येतो. आई सांगते, हा पण हे बघ, तुला जंगलात जायची काहीच गरज नाही. अरे त्या महाराजांचे नश्वर मांडीवर बसण्यापेक्षा तू जर देवाचं ध्यान केलं तर काय होईल? त्या नश्वर मांडीवर बसण्यापेक्षा भगवंत तुला चिरंतन त्याची मांडी तुला देईल. महाराजांच्या मांडीला काय घेऊन बसला? हे बघ, पण तुला जंगलात जायची गरज नाही तुला. हे बघ, सगळ्या चराचरामध्ये तो भगवंत भरलेला आहे. तू घरामध्ये जरी बसला ना, त्याचं स्मरण केलं तरी तू येईल. आई, हा भगवंत जंगलामध्ये भेटतो. हो, तो जंगलामध्ये असतो. मग माझं ठरलंय, मी त्याला भेटणार. ध्रुव काय म्हणतो? माझं ठरलंय, मी त्याला भेटणार, मी जंगलात जाणार, त्याला शोधून काढणार, त्याला भेटायचं आहे मला. अरे बाळा, त्याच्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही आई, माझं ठरलंय, मी जाणार. आणि लगेच निघाला. उभा होता तैसाच झाल्या रे, उभा होता तैसाच झाल्या रे, उभा होता तैसाच झाल्या रे, रडत पाणी लागली मागे, रडत पाणी लागली मागे, रडत पाणी लागली मागे, उभा होता तसाच निघाला. आई रडत रडत मागे लागली. अरे बाळा नको जाऊ. नाही आई, हे बघ, तू मला अडवू नकोस. मुलगा किती वर्षाचा आहे? मुलाचं चित्र डोळ्यासमोर आलं का? 5.5 वर्षाचा आहे. बरं मोठा नाही आहे.
त्याने सांगितलं आई तू मला अडवू नकोस. आईला नमस्कार केला आणि निघालं लेकरू. इकडे राजाला राजवाड्यामध्ये बातमी कळाली. सेवकांनी सांगितलं अहो तुमचा ध्रुव जंगलात निघालाय. ध्रुव गेला रायासी दूत सांगे. दूत आला सांगायला महाराज 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 ध्रुव गेला रायासी दूत सांगे. लोक लाजे धावला तया मागे. आता जर आपलं पोरग आपलं लेकरू जंगलात चाललंय आणि राजा जर महालातच बसून राहिला तर लोक काय म्हणतील. मग लोक लाजे धावला तया मागे. लोक काय म्हणतील म्हणून राजा त्या सिंहासनावरून महालातून आला आणि पळत पळत त्या ध्रुवाच्या मागे चालला. अरे बाळा थांब थांब थांब. तो म्हणाला बाबा तुम्ही मला अडवू नका. अरे हे बघ तुला मांडीवर बसू दिलं नाही म्हणून तू जंगलात चाललाय ना. हे बघ बाळा मी तुला एक गाव देतो. त्या गावाचा तू राजा होशील. एक गाव तुला बक्षीस देतो. त्याचा तू राजा होशील. सगळे अधिकार तुझा आहे. आणि त्या गावामध्ये फिर मागे देतसे एक गाव. काय सांगतो राजा. फिर मागे देतसे एक गाव. ध्रुव बोले देईल देवरा. आता तुम्ही नका देऊ बाबा. मला कोण देईल आता. ध्रुव बोले देईल देवरा. तो देव मला देईल आता. तुम्ही मला अडवू नका बाबा. मग नंतर राजा काय म्हणतो. फिर मागे देतसे 5 गावे. किती वाढवले आता 5 केले. 5 आमिष दाखवलंय. एक बंडल दाखवला. नाही होणार. दुसरा बंडल नाही हो तुमचं काम होणार नाही. 5 बंडल. प्रयत्न करतो आता ते काम होण्याचा. ना इकडं आपल्याला माहितीये आमिष दाखवलं की माणसं तयार होतात. ध्रुवाला सांगितलं फिर मागे देतसे 5 गावे. ध्रुव बोले देईल देवरा. नको आता मला माझा देव देईल. बाबा तुम्ही मला अडवू नका. आणि राजाचे सगळे प्रयत्न व्यर्थ झाले. ध्रुव निघाला जंगलाकडे निघाला. डोंगर नद्या नाले असे ओलांडून घनदाट जंगलामध्ये शिरलेला आहे ध्रुव. आता सकाळपासून निघालाय. दुपारची वेळ झाली. टळटळीत ऊन आहे वरती. पोटामध्ये अन्न नाही हो. लहान लेकरू आहे 5.5-6 वर्षाचं. पोटामध्ये अन्न नाही. जीव व्याकुळ झाला. कासावीस झाला जीव. भूक लागल्यावर कसं होतं आपल्याला. पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये. आणि मग थोडी चक्कर यायला लागली. असं चक्कर यायल्यासारखं आल्यासारखं त्याला वाटायला लागलं. आणि मग एका झाडाला तो असा धरून उभा राहिला. जंगलात आहे. झाडाला धरून उभा राहिला आणि केव्हानुक त्याला चक्कर आली आणि तो तसाच जमिनीवर कोसळला. तसाच बेशुद्ध झाला. पोटात अन्न नाही. व्याकुळ झाला जीव. आणि बराच वेळ असा बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत असताना तिकडून काही ऋषींच्या पत्नी चाललेल्या होत्या. ऋषी स्त्रिया चाललेल्या होत्या. काय करून पाणी घेऊन चालल्या. नदीवरती पाणी भरलं आणि मस्त छान कमरेवर घेऊन चालल्या आश्रमामध्ये. आणि आश्रमामध्ये रस्त्याने चालल्या असताना त्या झाडाजवळ त्यांनी पाहिलं कुणीतरी एक लहान मुलगा त्या झाडाच्या तिथे खाली पडलेला आहे. गोंडस असा गोजीरवाणा छान असा सुकुमार मुलगा तिथं पडलेला आहे. त्यांनी लांबून पाहिलं. अगं बाई अगं कोण आहे इथे. असं म्हणून त्यांनी काय केलं कमरेवरचे हांडे खाली ठेवले आणि लगबगीनं काय झालं त्या झाडाजवळ त्या ध्रुवाजवळ आले. अगं बाई कोण हा. आणि त्याला मग लगेच उचललं मांडीवर घेतलं त्याला. आता एवढा गोड बाळ आहे तो. मांडीवर घेतलं. अगं पाणी आणा. पाणी आणलं. असं त्याच्या डोळ्यावर पाणी शिंपडलं. असं शिंपडलं. आणि मग तो जागा झाला. वर पाहतो तो सगळ्या ऋषींच्या स्त्रिया. त्या म्हणाल्या अरे बाळा तू कोण आहेस. तू कुठून आलायस. तुझे आई बाबा कोण आहे. का आला तू जंगलामध्ये. कशासाठी आला तू. त्याने असे डोळे किलकिले केले. उघडले. अहो थांबा. किती प्रश्न विचारताय मला काही सुचत नाहीये. बरं हे बघ आता तू सावध झालास ना. आता सांग बरं तुझे आई बाबा कोण आहे. तू कुठून आलास. कोण आहे तुझे आई बाबा. काय सांगतो ध्रुव काय सांगतो.
ऋषींच्या पत्न्या ते ऋषींच्या पत्न्या ते ध्रुव मधुर शब्दे वदतसे. काय म्हणतो? मधुर शब्द गोड बोलला. ऋषींच्या पत्न्या ते ध्रुव मधुर शब्दे वदतसे. पिता विष्णू माझा. कोण आहे माझे बाबा? पिता विष्णू माझा जननी कमला हे म्हणतसे. भगवान महाविष्णू हेच माझे पिता आहे आणि लक्ष्मी हीच माझी माता आहे. फार कौतुक वाटलं त्या ऋषी स्त्रियांना. बाळा बाळा, अरे 60 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा आमचं मन भगवंताच्या चरणी एवढं एकरूप झालं नाही रे दादा. तू महान आहेस, तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. त्याला पाणी प्यायला दिलं आणि तो म्हणाला मला आता पुढे जायचंय. आणि असं म्हणून त्या ऋषी स्त्रियांचा निरोप घेऊन हा पुढे निघाला. पुढे आला, अजून घोर अरण्यामध्ये शिरला. सगळीकडे जंगली श्वापद आहेत आणि अशा घनदाट अरण्यामध्ये तो शिरला आणि विचार करतोय कुठे भेटेल हा देव मला. मी जर त्याला हाक मारली तर तो येईल का? लहान मुलांचे प्रश्न आहे. येईल का तो? असं वर पाहतोय, झाडाकडे पाहतोय, पक्ष्यांकडे पाहतोय. आणि मी जर त्याला हाक मारली तर तो देव येईल का? मला त्याला भेटायचंय, मला त्याला विचारायचंय. कोण मार्गदर्शन करील मला? कोण मार्ग दाखवील? कुणीतरी यायला पाहिजे ना इथे. आणि मग जेव्हा सद्गुरूंचं चिंतन चाललंय, मार्ग दाखवणारे सद्गुरू असतात. कारण सद्गुरू वाचोनी सापडेना सोय म्हणून धरावे ते पाया. भगवंताकडे नेणारे कोण आहे? सद्गुरू आहे. सद्गुरूंचं चिंतन चाललंय, कुणीतरी यायला हवं. आणि तेवढ्यात आमच्या गादीचे मालक कोण आहे? आमच्या गादीचे मालक देवर्षी नारद महाराज. आमच्या गादीचे मालक जेव्हा तो स्मरण करतोय गुरूंचं, कुणीतरी यायला पाहिजे. आणि तेवढ्यात तिकडून येताना नारायण 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 नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन. नारायण 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 नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन. कमलापति कमल नयन भवहारण. नारायण 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 नारायण. नारद मुनींचं आगमन झालं. रस्त्याने चालले, त्याला मिळाले. लगबगीन नारद जवळ आले. कोण आहे नारद? अहो देवर्षी धन्योस्मी विरक्तानाम शिरोमणी सदा श्रीकृष्णदासानाम अग्रणी योग भास्कर. महर्षी वेदव्यासांनी नारद मुनींचं वर्णन केलंय. कोण आहे नारद मुनी? अहो नारद मुनी व्यास आणि वाल्मिकींचे मोक्ष गुरु आहे. वाल्मिकींना व्यासांना मार्ग कुणी दाखवला? नारद मुनींनी दाखवलाय. ध्रुव आणि प्रल्हादाचे मोक्ष गुरु नारद मुनी आहेत. केवढा अधिकार, केवढी योग्यता आहे नारद मुनींची. आपल्याला फक्त कळीचे नारद माहितीये. काय माहितीये? कळीचे नारद. अहो नारद कळीचे नाही, ते कळकळीचे आहे. देवर्षी नारद मुनी महाराज की जय. असे नारद लगबगीने जवळ आले आणि बाळा, अरे कोण आहे तू? कुठून आलास? तुझे आई वडील कोण? ध्रुवाने सांगितलं. भगवंतच माझी माता पिता भगवंत आहे माझा आणि देवाला मी भेटायला आलोय. आणि मला सांगा हो, तुम्ही देवाला पाहिलंय का? देव कुठे असतो तुम्हाला माहिती आहे का? मला तुम्ही दाखवाल का देव? ते म्हणतात, बाळा अरे पण तू या जंगलामध्ये काय करतोयस? एवढ्या घनदाट जंगलामध्ये इथे काय करतो? अहो मी देवाला भेटायला आलो. अरे देव असा जंगलामध्ये भेटत नसतो. आता परीक्षा घेताय किती पक्का आहे. असं कोणालाही दीक्षा देणार नाही. कोणाला आले गुरुत्व घेतलं. नारदांसारखे एवढे श्रेष्ठ गुरु की आपल्या शिष्याला सच्चिदानंद पदापर्यंत न्यायचं आहे, मग तो शिष्य तेवढा ताकदीचा पाहिजे ना. कोणाला देता येईल का असं?
नाही, परीक्षा पाहत आहे. अरे पण तू इथे कशाला आलास? हे बघ, तू आता नारद मुनींना सगळं माहिती आहे. नारद मुनींनी सांगितलं तू उत्तानपाद आणि सुनीती राणीचा मुलगा आहेस ना? हो. मग तू इथे जंगलात काय करतोय? अरे जंगलामध्ये वाघ आहे, सिंह आहे, साप, विंचू, सगळीकडे एवढं भयानक जंगल आहे. इथे राक्षस राहतात. इथे तू कशाला आलास? हे बघ, तू रागावून आलास का बाळा? मी आहे ना तुझ्या बाबांना म्हणजे उत्तानपाद महाराजांना आणि तू सुनीती राणीला, सुरुचीला सगळ्यांना समजावून सांगतो. तू माझ्याबरोबर चल, मी तुला नेऊन घालतो घरी. अरे इथे फार भयानक आहे. या जंगलामध्ये लहान मुलांचं काम नाही. इथे चल घरी, चल चल. असा हात धरताय आणि चल घरी चल असं ओढताय. हात ओढून घेतला. नाही, हा जाणार नाही. हात असा ओढून घेतला नारद मुनींच्या हातातून आणि विचारलं, का हो तुम्ही मेकअप करून आलेले नारद मुनी नाही ना? खोटे असतात ना ते नाटकामध्ये, ते वरती टोप घालतात, विणा घालतात, मेकअप करून खोटे तेसे खोटे नाही ना? हा कीर्तनातला विनोद आहे मात्र, असं त्यांनी विचारलेलं नाही. पण तुम्ही नारद मुनी खोटे आहे का? अहो महाराज, मी भगवंताच्या मार्गाकडे, भक्ती मार्गाकडे चाललो, तुम्ही मला नाही म्हणताय, तुम्ही मला मागे ओढताय. तुम्ही नारद मुनी आहात ना? प्रल्हादाचे गुरु तुम्हीच आहात ना? भगवंताला, प्रल्हादाला भगवंताचं दर्शन तुम्हीच घडवलं ना? मग मला तुम्ही भगवंताचं तसंच दर्शन घडवा ना हो. मी तुम्हाला शरण आलोय, मला तुम्ही भगवंताला भेटवा ना. आणि मग नारदांनी पाहिलं की पठ्ठ्या ताकदीचा आहे. हा, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. असा विश्वास आणि श्रद्धा डळमळीत होता कामा नये. हा, दृढ भाव ठेवला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की, नारदांनी सांगितलं की बाळा, तुला खरोखर देवाला बघायचं आहे का? हो. तुला खरोखर देवाला भेटायचं आहे का? हो. मग चल माझ्या बरोबर. नेला नारदांनी तिथे. बस या झाडाखाली बसवला. तिथे बसवल्यानंतर सांगितलं पद्मासनात बस. पद्मासन घालून, आता मांडी घालून बसायलाच अवघड आहे. आता मला फार विशेष वाटतं की आपले सगळे श्रोते मांडी घालून बसले. शहरामध्ये असे खाली बसत नाही कुणी. हा, सगळ्यांना खुर्च्या पाहिजे. मांडी घालून बसणं हे सुद्धा आजच्या काळामध्ये अतिशय अवघड झालंय. पण मांडी घालून बसणं आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. मांडी घालून जर जेवण केलं ना तर उत्तम अन्नाचं पचन होईल. हा, खुर्चीवर टेबलावर अन्न पचन होणार नाही. एवढी आपली भारतीय संस्कृती महान आहे. ध्रुवाला मांडी घालून बसवला. कुठे? पद्मासनामध्ये, असा पायावर पाय. आणि सांगितलं, कानामध्ये मंत्र दिला, म्हण माझ्या मागे, ओम नमो भगवते वासुदेवाय. मंत्र दिला, गुरु महाराजांनी मंत्र दिला. त्याच्या कानामध्ये सांगितलं, म्हण माझ्या मागे, ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्रुवाला मागे म्हणायला लावले 5 वेळा. मंत्र पाठ झाला. आणि आता तू म्हण, मी येतो आता. आणि मग गुरुजी गेले आणि डोळे उडून असे पाहिले. गेले का गुरुजी? जाऊ द्या आता. असं नाही, देवाला भेटायचं आहे, ध्यास आहे. आणि मग त्याने मंत्र सुरू केला, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि बिठूरला म्हणजे अयोध्येजवळ बिठूर नावाचं गाव आहे. तिथे ध्रुवाची ती तपोभूमी आहे. ध्रुवाने तिथे तप केलंय. आणि एका पायावर उभं करून तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप सुरू आहे. मग नारद काही दिवसानंतर नारद परत आले. 1-2 महिन्याने आल्यानंतर पाहिलं जप चालू आहे. मग त्याला सांगितलं, त्याला घेतलं तिथून घेतल्यानंतर त्याला मधुवनात नेलं. मधुवन म्हणजे काय? वृंदावनामध्ये, जिथे भगवान गोपाल कृष्ण रासक्रीडा जिथे करणार होते द्वापार युगामध्ये, ही त्याच्या अगोदरची गोष्ट आहे. तर त्या वृंदावनामध्ये मधुवनामध्ये त्याला नेलं आणि सांगितलं आता इथे तप कर. आणि मग
ओम नमो भगवते वासुदेवाय. वृंदावनामध्ये तप सुरू झालेलं आहे आणि कठोर तप सुरू झालेलं आहे. 6 महिने ध्रुवाकडून तप करून घेतलं नारद मुनींनी. सच्चिदानंद पदापर्यंत आपल्या शिष्याला घेऊन जाणारे सद्गुरू असतात. म्हणून सद्गुरूंचे पाय धरावे धरावे ते पाय आधी आधी. 6 महिने तप करतोय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सुरू झालेलं आहे. 6 महिने तप केलंय. काळी एक काळी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. 6 महिने तप सुरू आहे. पहिले काही दिवस नुसता एकभुक्त राहिला. एकभुक्त म्हणजे काय? फक्त दिवसातून एकदाच फळं खायचे. एकभुक्त राहिला. एकभुक्त राहून जप चालू आहे. त्यानंतर काही दिवसानंतर वाळलेली फळं खाऊन राहिला आणि तप सुरू आहे. ओम नमो भगवते कैवारी आला आणि जेव्हा
भगवंत त्या मधुवनामध्ये आले. हे तपाचरण ध्रुवाचं चालू असताना त्यावेळेस भगवंत समोर उभे राहिले. त्यांनी त्या ध्रुवाला सांगितलं, म्हणजे ध्रुवाला हाक मारली, बाळा 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 उठ बाळा, मी आलोय. कोणाला सांगतायत? त्या ध्रुवाला हाक मारताय, बाळा तू आलोय. पण ध्रुवाचं लक्ष नाही आहे. त्याने भगवंताची आपल्या मनामध्ये एक मूर्ती धारण केली, ती हृदयामध्ये धारण केलेली आहे मूर्ती. कुणी केली? ध्रुवाने धारण केली. संकल्पित मूर्तीवर तो एकाग्र झाला आणि एकाग्रतेने जप सुरू आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. अहो देव समोर आला तरी त्याचं लक्ष नाही आहे. मग देवाने काय केलं? त्या देवाची जी हृदयामध्ये जी मूर्ती धारण केली होती भगवंताने, ती मूर्ती खेचून घेतली आपल्याकडे. आणि खेचून घेतल्यानंतर ध्रुव डोळ्यासमोर जी मूर्ती देवाची होती तीच नाहीशी झाल्यामुळे खडकन जागा झाला असा. आणि जागा झाला आणि पाहतो तो काय, लख प्रकाश पडलेला आहे. आणि असा दिव्य तेजस्वी असा भगवंत साक्षात आपल्या समोर उभा आहे. आणि मग ध्रुवाने जेव्हा समोर बघितलंय, कसा आहे तो भगवंत? सजल नीरज श्याम तनु, सजल नीरज श्याम तनु, संपर्क पूर्ण शिरमे त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहे. त्याचे नख, हे जे वर्णन केलंय ना, या वर्णनामध्ये काय सांगितलंय? त्याचे नख, कोणाचे नख? भगवंताचे, स्फटिकासारखे दैदिप्यमान आहे. त्यानं मयूर मुकुट धारण केलेला आहे. त्याचा कंठ शंखासारखा आहे. गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे. त्यानं सुंदर पितांबर धारण केलेला आहे. त्याच्यानंतर त्याची नाभी सखोल आहे, उदर त्रिवेलीनी युक्त आहे. असा भगवंत समोर आहे. आणि त्याचे जे कपाळावरचे, डोक्यावरचे केस आहे ते अत्यंत कुरळे आणि सोनेरी केस आहे. त्यानं कपाळावर, मस्तकावर मलयगिरीचा चंदन धारण केलेला आहे. त्याच्यावरती बुक्का शोभून दिसतोय. असा हा भगवंत समोर जेव्हा पाहिलं तेव्हा ध्रुवाची बोबडी वळली. देवा देवा, मी तुम्ही आलात? शब्द सुचेना ध्रुवाला. भगवंत समोर उभा राहिल्यानंतर तेव्हा भगवंताने ती अवस्था पाहिली आणि करुणाघनाला भगवंताला ध्रुवाची दया आली. मग भगवंताने काय केलं? आपल्या हातातला शंख जो आहे तो शंख ध्रुवाच्या उजव्या गालाला लावला. शंख जेव्हा उजव्या गालाला लागला, शंखाचा स्पर्श झाला आणि त्या क्षणी ध्रुवाला ज्ञान प्राप्त झालं. ध्रुवाच्या समोर 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं येऊन समोर उभी राहिली. आणि का बरं? ध्रुवाला सांगताय की महाराज, आमच्यातली एखादी स्तुती घ्या आणि त्या भगवंताच्या चरणी अर्पण करा. त्याच्यासाठी वेद आले, शास्त्र पुराण आले आणि त्या ध्रुवाला विनंती करतायत की आमच्यातली स्तुती घ्या आणि भगवंताला अर्पण करा. पण ध्रुवाचं लक्ष त्यांच्याकडे नाही आहे. त्याचं लक्ष कोणाकडे आहे? अहो, एवढा भगवंत साक्षात उभा आहे. आणि मग
जेव्हा शंखाचा स्पर्श झाला तेव्हा ध्रुवाला ज्ञान प्राप्त झालं. आणि ध्रुवाने केलेली ही जी स्तुती आहे भागवतामध्ये, ध्रुवानं भगवंताची केलेली स्तुती हा भागवतातला अमर अलंकार मानला जातो. अमर अलंकार काय म्हटला ध्रुव? योऽन्तप्त विश्वममाच विमानं प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर सर्वदाम्ना अन्यावचास्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो त्याचं नख सुद्धा दिसत नाही. ध्रुवासाठी तो वैकुंठातून आला हो, भक्तांचा कैवारी आला आणि ध्रुवाला साक्षात दर्शन देतोय. कारण सात्विक आहे तो. कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक भगवंताला सुद्धा हर्ष झाला की असा पुत्र जन्माला आला आणि त्याच्यासाठी ते वैकुंठातून आले. ध्रुवाला जवळ घेतला. बाळा, माझ्यासाठी एवढं कष्ट केलेस ना रे तू, माझ्यासाठी एवढा शिनलास. बाळा, काय हवंय तुला? हे बघ, तुला ज्यांनी त्रास दिला ना त्या तुझ्या आई बाबांना शिक्षा करू का? आजकालचा ध्रुव असता तर काय बोलला असता? हो हो, चांगली अद्दल घडवा त्यांना. हा, नाहीतर रस्त्याने येताना मी 2-4 वृद्धाश्रम पाहूनच ठेवलेले आहे, त्यांना त्या टाकून तिथे, असं म्हटलं असता आजचा ध्रुव. म्हणून कीर्तनकार, आमच्यासारखे कीर्तनकार आजच्या ध्रुवाची कथा कीर्तनात सांगू शकत नाही. आजच्या ध्रुवाची कथा नाही सांगू शकत. हा ध्रुव म्हणतो, देवा, अहो ज्या माता पित्यांमुळे तुम्ही मला भेटलात त्या माता पित्यांचे उदंड आशीर्वाद, उदंड उपकार माझ्यावर आहे, आणि त्यांना तुम्ही कशाला शिक्षा? त्यांना शिक्षा नाही. ज्या माझ्या माता पित्यांमुळे तुमचं दर्शन मला झालं, हे दिव्य दर्शन मला लाभलं, माझ्या जीवनाचं कल्याण झालं, त्या माता पित्यांबद्दल मला काही यत्किंचितही मनामध्ये राग नाही, रोष नाही. उलट तुम्ही त्यांचं कल्याण करा. हा, असं सांगतोय ध्रुव भगवंताला की त्यांचं कल्याण करा. आणि मग भगवंत म्हणतात, ध्रुवा काय हवं ते माग. ध्रुव म्हणतो, देवा, तुमचं हे दिव्य दर्शन मला झालं, मला सगळं मिळालं, मला काही नको आता. तिची मागणी सुद्धा विसरली. ज्याच्यासाठी तो आला होता, आढळपत घ्यायला आला होता ना, ते विसरून गेला. कारण देवाचं दिव्य दर्शन पाहिल्यानंतर तो म्हणतो, देवा तुम्ही मला भेटले, मला काही नको, आता काहीच नको मला. बघा, एवढी वैराग्याची भावना 5.5 वर्षाच्या मुलामध्ये आहे. आपले किती 5 निघून गेले आपल्याला काही माहिती. तरू अजून प्रपंचामध्ये आपला सगळा जीव अडकलेला आहे. काडीची पेटी सापडत नाही. बापरे बापरे, काही खरं नाही. वरपासून खालीपर्यंत 30 मजलेच ढुंडाळले. कशासाठी? काडीपेटी सापडत नाही. केवढा जीव आहे त्या प्रपंचामध्ये. आणि ध्रुव म्हणतो, मला काही नको. पण भगवंत म्हणतात, ध्रुवा बाळा, माझं दिव्य दर्शन व्यर्थ जाणार नाही. मी आलोय ना, माझं दर्शन तुला व्यर्थ जाणार नाही. तू जे आढळपद प्राप्त करण्यासाठी आला ते आढळपद मी तुला प्रदान करतो. तुझ्यासाठी मी दिव्य असा ध्रुवलोक तयार करतो. त्या ध्रुवलोकामध्ये तू निवास कर आणि तो तुझं संपूर्ण राज्य वैभव भोगून नंतर तू ध्रुव आढळ अशा ध्रुवपदाला तू प्राप्त होशील. त्यासाठी तो ध्रुवपद, ते ध्रुवपद मी तुला प्राप्त करून देतो, तुला प्रदान करतो. काय भगवंताची कृपा आहे. ध्रुवाला आढळपद प्राप्त केलं, भगवंत त्याला भेटला. का बरं? कारण धन्य माता पिता तयाचिया. त्याची माता धन्य आहे, त्याचे पिता धन्य आहे. आणि म्हणून कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरी वाटे देवा. अभंगाशी जुळलं का? कथा जुळली का अभंगाशी? हो की नाही? हो म्हणा. हा, म्हणजे बघ, बुवांनी बरोबर कीर्तन केलंय असं याचा अर्थ आहे. हा, भगवंताला हे ध्रुवाला जेव्हा सांगितलं की भगवंता मला काही नको, तेव्हा आढळपद ध्रुवाला दिलं. आणि त्यानंतर
तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा हर्ष होतो असा हा भगवंत. आणि या भगवंताची प्राप्ती या ध्रुवाला झाली. आणि म्हणून मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराज मूळ पद्यामध्ये म्हणतात, भैरवी घेण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी या परमपवित्र पुण्य पावन अशा गुढे या क्षेत्री कीर्तन आयोजित केलेलं आहे. तुम्ही सर्व श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीत असे. हा आमची पात्रता नाही तरी सुद्धा भगवंताच्या कृपेनं या गादीवर उभं राहण्याचं सद्गुरूंच्या उदंड कृपेनं मला भाग्य लाभलं. आपण सर्व श्रोत्यांनी शांतपणे हे कीर्तन माझं श्रवण केलं. भक्तिरसामध्ये आपण सर्व न्हावून निघालात. त्याच्यामध्ये आमचे साथीदार जे आहेत त्याच्यामध्ये महाराज वरती विश्वास महाराज यांनी संवादिनीची साथ आम्हाला केलेली आहे. त्यानंतर संदीप भूषण महाराज, भूषण महाराज आहे, कारण आता ओळख नाही फारशी त्यामुळे नाव विचारून घ्यावं लागेल मला. भूषण महाराज आहे, अतिशय उत्तम साथ केली आहे. अहो साथीदारांशिवाय कीर्तनाला रंग चढणार नाही, म्हणून साथीदार महत्वाचे आहे. कीर्तनामध्ये साथीदार असतील तर त्या बुवांचं कीर्तन कसं उचलायचं आणि खाली आपटायचं हे साथीदारांवर आहे. म्हणून साथीदार सुंदर आहे आणि साथीदारांनी अतिशय उत्तम साथ दिली. आणि माझे चिरंजीव प्रणम्य पाठक, योगायोगाने काय झालं, त्याला तबला शिकवला मी. नारदीय कीर्तनाचं अध्ययन केल्यानंतर तोपर्यंत त्याच्या 4-5 परीक्षा झाल्या. आणि काय भगवंताची लीला, तो आला हाताशी समोर वाजवायला, कारण तबलजी मिळत नाही. तबलजी फार मान घेतात यायला. मग आपला घरचा तबलजी पण आता शाळेमुळे सगळ्या वेळेस शक्य होत नाही. परंतु प्रणम्याला आज मामाच्या घरी आज हे कीर्तन आहे, त्यामुळे तो कीर्तन वाजवायला या ठिकाणी आला. त्याने सुद्धा अतिशय सुंदर साथ दिली. त्यानंतर साथीदारांचे आभार. विणेवाले महाराज, युवराज महाजन महाराज, नारदांची विणा आहे, विणेला फार महत्व आहे. आणि या गादीवरती सावता महाराज ट्रस्ट यांनी सुद्धा पूर्ण सहकार्य या कीर्तनासाठी केलेलं आहे. आणि हे भगवंताचं नामसंकीर्तन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यांनी हातभार लावला आहे. आणि भगवंताचं गोड असं सुमधूर नारदीय कीर्तन यशस्वी करण्यामध्ये जोशी परिवार, त्याच्यामध्ये मिलिंद जोशी, डॉक्टर किरण जोशी यांनी आपल्या माता पित्यांच्या सन्मानार्थ या नारदीय कीर्तनाचं आयोजन केलंय. मला 1 महिन्यापासून आमंत्रण देऊन, आणि कुठल्याही परिस्थितीत आजच्या दिवशी रजा घ्या, शाळेतून नक्की इथे या आणि आम्हाला फसवू नका, नाहीतर हो म्हणाल वेळेवर नाही म्हणाल, असं करू नका अशी विनंती. किंवा सासरूवाडीत कीर्तन करायला आले पहिलं माझ्या आयुष्यातलं. आणि म्हणून आमचे सासरे बुवा श्री प्रमोद शंकर जोशी म्हणजे आमचे बापू यांना 71 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यांना मनपूर्वक दीर्घायुष्याच्या शुभेच्छा. भगवंत त्यांना निरामय आरोग्य दीर्घायू प्रदान करो. त्यांच्याकडून अशीच नामसंकीर्तनाची सेवा घडो. आणि ते कुळ धन्य आहे. महाराजांनी सांगितलंय या कुळामध्ये जोशी परिवारामध्ये मिलिंद जोशी आणि डॉक्टर किरण जोशी हे कर्तृत्ववान पुत्र जन्माला आले. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा. पुण्याला जाऊन झेंडा रोवलाय आणि तरी सुद्धा गावाशी संबंध राखून ठेवलेला आहे. आता पुण्याला कीर्तन करता आलं असतं, परंतु नाही. आपली मायभूमी जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी. स्वर्गापेक्षा पावन आहे आपली जन्ममाता. आणि म्हणून या पुण्यभूमीमध्ये गुढे या गावामध्ये त्यांनी हे सुंदर कीर्तन आयोजित केलं. आपल्या आईवडिलांचा सन्मान केला. आणि म्हणून हे जे सात्विक पुत्र असे जन्माला येतील त्याचा भगवंताला सुद्धा हर्ष होतो, आनंद होतो. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की अशा कुळाची मला सेवा घडावी. बघा महाराज सुद्धा अशा कुळाची सेवा करायला तयार आहे. तुकाराम महाराज, म्हणजे किती धन्यता आहे. म्हणून माता पिता धन्य. आपल्या मुलांना असे संस्कार द्या. आपल्या मुलांना आपली धर्म संस्कृती याच्यापासून तोडू नका. त्यांना शिकवा, त्यांना इंग्रजी शिकवा, त्यांना खूप मोठं करा, त्यांना इस्रोचे सायंटिस्ट करा. परंतु आपली संस्कृती, आपला धर्म, आपला देश याबद्दल त्यांच्या मनामध्ये सतत अत्यंत अभिमान जागृत ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका आईची आहे आणि मग वडिलांची. म्हणून धन्य माता पिता तयाची. असं हे सुंदर नारदीय कीर्तन करण्याचा योग मला या ठिकाणी उपलब्ध झाला. आणि त्यामुळे मी मनपूर्वक जोशी परिवाराचे आभार मानतो. आणि
भैरवी घेऊन या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. आणि असे कन्यापुत्र सात्विक कुळामध्ये जन्माला येथील त्याचा हर्ष भगवंताला होतो. हा सिद्धांत सांगताना सद्गुरू तुकाराम महाराज पूर्वपद्यातील अभंगामध्ये म्हणाले, भैरवी झालेली कीर्तन सेवा माझ्या माता पित्यांच्या चरणी अर्पण करतो. झालेली कीर्तन सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. झालेली कीर्तन सेवा देवर्षी नारदांच्या चरणी अर्पण करतो. झालेली कीर्तन सेवा तुम्ही सर्व श्रोतृ मायबापांच्या चरणी अर्पण करतो. आणि भगवंताकडे एकच मागणं मागूया, हेची दान देगा देवा तुझा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रगा मागणे हे जियाता. नारदीय कीर्तनामध्ये कीर्तन संपल्यानंतर भगवंताची आरती करायची असते. आरती असते आणि आरती होईल आणि त्यानंतर आपल्या कीर्तनाच्या कीर्तन सेवेची सांगता या ठिकाणी होणार आहे. भगवंताची आरती करूया आणि त्यानंतर ही सेवा अर्पण करूया.
सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, जय जय